संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख, त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष घेईन आवडी, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. योऽन्त प्रविश्य मुवाच मिमां प्रसुप्तां, संजीवयति अखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांशाश्च श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. संपाद्य ज्ञानाची विदाय भक्ती, विलोकित येन समाधी राजा, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहि, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगाकारो प्रथम नमन, पांडुरंगाकारो प्रथम नमन. पांडुरंगाकारो प्रथम नमन, पांडुरंगाकारो प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुक्या ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो,
निज चरणा अव स्वामी तुकया देवा अव स्वामी तुकया देव सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुम स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा भेरो संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सेवेकरता घेतलेला अभंग संत शिरोमणी वैराग्याचे मुकुटमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा संतांचं महात्म्य प्रतिपादन करणारा 4 चरणाचा आहे विठ्ठल विठ्ठल स्थान सांगतात आम्ही कुणाची सेवा करतो संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसपर्य समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे वाकड यांच्या सोयीनातून गेली अनेक वर्ष चालत असणारा 32 वर्ष चालत असणारा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तपरायण नागनाथ महाराज गुरुमे उर्फ कारभारी बुवा यांच्या मार्गदर्शनाने चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह त्याचप्रमाणे गुलाब महाराज वायकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तिसऱ्या तपाक वाटचाल करतोय 32 वर्ष झालं भगवंताची सेवा अहोरात्र आपल्याकडून चालत आहे होत आहे समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी आणि सर्वांच्याच वतीने त्या ठिकाणी 2026चं वर्ष सुद्धा अपवाद नाही त्याला हा आपल्या अंगा रोमा किती जयाच्या तयानं गणपती आपल्या अंगाला असंख्य रोम आहेत मला तर वाटतं 3.5 कोटी रोम संख्या हा सांगितलेली आपल्याला 3.5 कोटी रोम आहे प्रत्येक रोमाच्या ठिकाणी छोटाली छिद्र आहेत मोठाली 9 छिद्र आहेत याच्यातून आपल्या या प्राणाचं कधी उत्क्रमण होऊ शकतं म्हणजे प्राण कधी जाऊ शकतो पण प्राण काय अजून गेला नाही हे आपल्या ही आपल्या मनाची कृपा नाही ही आपल्या इंद्रियाची कृपा नाही ही आपल्या त्या ठिकाणी ती कृपा आहे भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावर आहे त्यामुळेच याही वर्षी आहे आनंदाचा उपभोग आपल्याला घेता येतोय विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात संताची पायी हा माझा विश्वास संताच्या पायावर माझा विश्वास आहे हा नाही सर्व भावाने त्यांचा मी दास झालोय नुसता विश्वास ठेवून महत्वाचं नाही ठेवणं महत्वाचं नाही त्यांचं दास्यत्व करणं खूप अवघड आहे हा आणि त्यांच्या पायावर त्या ठिकाणी विश्वास ठेवून त्यांचा दास झालो तुकाराम महाराज कशा करता त्यांचे दास झाले त्याची माझे हित करीती सकळ ते माझ्या सर्व प्रकारचं हित करतात जेने हा गोपाळ कृपा करी भगवान परमात्मा कृपा करील अशा प्रकारचं हित संत महात्मे करतात आणि परमार्थ करत असताना आपण जर थकलो दमलो परमार्थ थांबला तर भागलिया मज वाहतील कडे हा कडे असा पाठ येतो मला माझा परमार्थ कडेला लावतील माझा परमार्थ कडेला लावतील भागलिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे असं आहे ना कडेन जोडे हे जुळतंय कडी नाही बरं का हा मग ते येडी होय ना असं म्हणजे हा ते माझा परमार्थ करताना मी जर थांबलो दमलो तर माझा परमार्थ कडेला लावतील आणि त्यांची आणि जोडे सर्व सुख त्यांच्याने मला सर्व सुखाची प्राप्ती होईल होते आणि मग मात्र सांगतात की असे भगवान परमात्मा त्या ठिकाणी पहा जर आपल्याला कृपा केली संत महात्म्यांनी तर आपण काय केलं पाहिजे तुका म्हणे शेष घेईन आवडी हा त्यांचं शेष मी आवडीने घेईन महाराज हा वचन मोडी बोलिले ते आणि त्यांनी सांगितलेलं वचन मी अजिबात मोडणार नाही त्याची माझे हित करी ती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
जीवन जगत असताना विश्वास कोणावर ठेवायचा हे महत्वाचं. इकडे लक्ष द्या. थोडक्यात विश्वास, जगात विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे केवळ संत आहेत. विठ्ठल विठ्ठल. जीवनात विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे फक्त संत आहेत. हा, कारण की अनेक वस्तू पाहतो आपण सगळ्यावर विश्वास ठेवतो. विश्वास कुणाचा नाही महाराज. देखे मनुष्य जा तसं कळ, हा स्वभावता भजनशीळ, झाली असती केवळ माझ्या ठाई, परी ज्ञाने विन नाशिले, जी बुद्धी भेदाशी आले. विश्वास सगळ्यांवर आहे. ते म्हणतात ना, पहा की काय सांगतात की श्रद्धामय पुरुष हा, श्रद्धेशिवाय पुरुष नाही महाराज. भले तो एखादा विश्वास ठेवली एखाद्या माणसावर ठेवील, एखादा विश्वास ठेवली एखाद्या देवावर ठेवील, एखाद्याचा विश्वास भूताप्रेतावर सुद्धा आहे महाराज. त्यांची उपासना करणारी लोक आहेत का नाही महाराज. पण विश्वास कुणावर ठेवायचा हे माहिती नाही. हा, परिज्ञाने विनी नासिले याचं ज्ञान नाही महाराज. हा, आपण सगळ्या गोष्टी विश्वास ठेवतो का नाही महाराज. ठेवतो की महाराज. सगळ्या गोष्टी विश्वास महाराज. विश्वास नाही असा मनुष्य नाही. विठ्ठल विठ्ठल. बघा, हा, जसं पत्नीचा पतीवर विश्वास आहे, हा आपला सांभाळ करील, हे आपले सांभाळ करतील, विश्वास आहे का नाही. शिष्याचा गुरुवर विश्वास आहे, भक्ताचा देवावर आहे, नोकराचा मालकावर आहे का नाही. प्रत्येकाचा विश्वास प्रत्येकाचा आहे महाराज. आपला सुद्धा विश्वास कशावर तरी आहे, पण विश्वासाचं स्थान चुकीचं आहे आपल्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा, आपण सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. एक की आपण जड पदार्थावर विश्वास ठेवतो, आपण मनुष्यावर विश्वास ठेवतो, आणि आपण सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. बघा, आता विचार करा, आपण आता इथं सप्ताह चालू आहे, इथं सप्ताह चालू आहे आपला, आणि त्याच्यानंतर भोजन आहे ना, प्रसाद आहे का. हा, आता प्रसाद आहे, आणि प्रसाद आपण पटकन बसलो लगेच खायला चालू करतो का. तो जे अन्न बनवलंय ते आपण थोडं कुत्र्याला टाकून ते तपासून घेतो का लगेच सुरू करतो. आचार्यावर विश्वास आहे आपला. घरी गेले, कधी कधी कामावून घरी आले, लगेच सुरू करता जेव्हा काही थोडा आपलं चौकशी करता, लगेच सुरू करताना. ज्याचा विश्वास नाही तो जेवण. म्हणजे बायको आपला विश्वास आहे की विष घालून मारणार नाही. बघा बरं का, आता इथून घरी गेल्यावर माणसं झोपणार का नाही महाराज. बघा बरं का. हां, तिथं आता त्या घरात का झोपणार, घरावर विश्वास हे पडणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, पत्नी विश्वास आहे, हा, घरावर विश्वास आहे. हा, मला वाटतं मागच्या वर्षी एक मुलगा 10वीला नापास झाला आणि त्या पोराला टेन्शन, मुलाला त्या. हां, बापाने त्याचं टेन्शन पाहिलं. बाप म्हणला, हा बाळा, काहीच काळजी करू नको तू, कारण की तुझ्या आयुष्यात नापास होण्याचा काय होता, योग होता. ते पोरग म्हणलं बरं झालं अभ्यास नाही केला. मला नापास होण्याचा काय होता, योगच नापास होण्याचा होता. आता अभ्यास केला नाही म्हणजे बापाचा कुणा विश्वास आहे, मुला विश्वास आहे महाराज. हा, सगळ्या गोष्टी विश्वास ठेवतो. आता एकाचं नवीन लग्न झालं होतं, वाकडला सप्ताह चालू होता, आणि नवीन लग्न झाल्यामुळं सांगता येतं, हा काय, हा मिसेसला सांगता येतं मला जायचंय, माझे कपडे इस्त्री करून ठेव, नवीन सांगता येतं. हा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ते आलं असं लक्षात. आणि माझे कपडे इस्त्री करून ठेव, मला सप्त्याला जायचंय. आणि मग त्या ठिकाणी तो कामावरच होता, आणि त्या ठिकाणी मिसेसनी फोन केला, अहो इस्त्री करताना माझ्या हाताने तुमचा तो आकाशी कलरचा शर्ट होता ना नेहरू, तो जळालाय. तो म्हणला काहीच काळजी करू नको, मी जोडी शिवली होती दुसरा तशाच कलरचा शर्ट माझा कपाटात आहे. ती म्हणली मला आहे की माहिती तो, म्हणून त्याचंच रफ काढून ह्याला जोडलंय म्हणली ती. म्हणजे दोन्हीचं वाटोळं, ती टेलरीन होती त्याचं फाडलं आणि ह्याला जोडलं, दोन्हीचं वाटोळं. विठ्ठला आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो बहुतेक चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. हा, मुलं आपली म्हातारपणाची काठी होईल असं सगळ्यांना वाटतं महाराज, पण ती पोरं म्हातारपणाची काठी होत नाही, उलट काठीनीच माराय बघतात. विठ्ठल भगवान परमात्मा लय चमत्कारी आहे महाराज.
भगवान परमात्मा काय सांगतोय, मुलांसाठी, पत्नीसाठी, नातेवाईकांसाठी तू माझी भक्ती केली नाही ना. बघा कुणासाठी केली नाही. हा, स्त्रिया पुत्र दिक गुंतशी पामोरा ते नेतो आगोरा पडशील. स्त्रीमुळं पुत्रा मिळ ज्यांची तुझं गुंती ते तुझं मोकली ती आणती. हा, मुलांमुळं, स्त्रीमुळं, पत्नीमुळं, नातेवाईकांमुळं देवाचं भजन केलं नाही. मग देव काय करतो, त्यांच्या हाताने ज्याचा अपमान करीतो. विठ्ठला 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 विठ्ठला. आपला पण विश्वास आहे महाराज, पण आपलं विश्वासाचं ठिकाण बरोबर नाही महाराज. आपला मनुष्य प्राण्यावर विश्वास आहे, आपला जड प्राण्यावर विश्वास आहे, आपला इतर प्राण्यावर सुद्धा विश्वास आहे महाराज. सांगू का तुम्हाला, एका ठिकाणी कीर्तनाला गेलो त्या ठिकाणी सायंकाळी कीर्तन होतं 4-5 वाजता, 3:30-4 वाजता लवकर गेलो गावात. आणि ते म्हणले त्या ठिकाणी घरी गेलो, म्हणले महाराज चहा घ्या. म्हणलं चहा घेतच नाही. हां म्हणलं, मग ते म्हणले महाराज आता खेडेगाव होतं, ते म्हणले महाराज हा दूध. आता म्हणलं खेडेगावात कुठं दुधाची पिशवी भेटायची. म्हणलं संध्याकाळ पाहू म्हणले, म्हणजे जनावरं जर गोठ्यात आली रानातून नंतर घेता येईल म्हणले. ते म्हणले महाराज काही काळजी करू नका, आमच्या इथं म्हैस आहे. म्हैस आहे तर म्हणलो काय 3ला दूध देणार का. ते म्हणले आमची म्हैस अशी गुणी आहे, थाप टाकली बादली घेतली की लगेच दूध देते. आता हा महाराजावला विश्वास आहे का गुरांवरचा विश्वास आहे. विश्वास जनावर इतर प्राण्यावर आपला विश्वास आहे, मनुष्य प्राण्यावर आपला विश्वास आहे, जड पदार्थावर विश्वास आहे. पण विचार करा, आता काही माणसं हा धनमान बळे नाठविशी देवा, मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे. धनाच्या मानाच्या बळावर लोकाला त्रास देतात. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोने राहो. धनावर विश्वास आहे, पण या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया. यातायाती न चुके मग तू भोगशील काया. हरिस्मरणे विन तुझे जन्म जाती वाया. या लागी वैकुंठ नाथाच्या तू पडे पारे पाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. ओम वासुदेवाया. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा, या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया. ह्याचा विश्वास धरला ना, हा झाडाची सावली एका जागेवर राहते का. यातायाती न चुके मग तू भोगशील काया. आणि हरिस्मरणे विन तुझे जन्म जाती वाया. आणि या लागी वैकुंठनाथाच्या पडे पारे पाया. म्हणून धनाचा विश्वास धरू नको, मुलांचा विश्वास धरू नको, पत्नीचा विश्वास धरू नको, जड पदार्थाचा विश्वास धरू नको. हा, आता आपलं बघा महाराज, आता आपण संपत्तीचा, धनाचा विश्वास धरतो. बघा कशाचा विश्वास धरतो आपण, संपत्तीचा धरतो महाराज. आपली संपत्ती सोडून द्या महाराज. हा, पण रावणाची संपत्ती किती होती महाराज. हा, ते म्हणतात ना शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घरी कशाची होती, पण शेवटला उपयोगाला आलं का एकतरी घर. आता त्याची घरं जर सोन्याची असेल तर शिकी काही शिंदडाची अडकवलेली असेल का महाराज. शिकी कशाची असेल, ती सुद्धा सोन्याची असेल. पण या उड्या रावणाचा पैसा उपयोगाला आला का. हा, मग तेथे नचले काही ते म्हणतात ना पहा, मग तेथे नचले काही सत्ता संपत्ती राहील ठाईच्या ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तई यमाज्ञा. ते म्हणले काही शिल्लक राहणार नाही म्हणले. हा, तिथं हा मग तेथे नचले काही, कुठं यम आल्यानंतर. हा, सत्ता संपत्ती राहिलं ठाईच्या ठाई. सत्य विश्वास आहे, सत्याशिवाय शान पण चालत नाही. पण सत्ता कायमची थोडी आहे महाराज. सत्ता आले की बरं वाटतं, गेल्या की ब्रह्मादिक पदे दुःखाची. ती सुद्धा पद तुकाराम महाराज म्हटले ती दुःखाची शिराणी आहे, ती दुःख नाही का. पद आलं की आनंद होतो, रिटायरमेंट झाली की दुःख होतं महाराज. ती पद काय महाराज. हा, आणि म्हणून सांगतात की ते सुद्धा आपल्याला दुःख देतात महाराज. पण नीट आहे का की नक्की विश्वास कशावर ठेवायचा महाराज. आपण एखाद्या मोठ्या मित्रावर जर आपण विश्वास ठेवला महाराज, मोठ्या मित्रावर विश्वास ठेवतो की हा मित्र मला उपयोगाला येईल महाराज. पण सब पैसे के भाई आणि आपणा साथी नाही कोई. मित्र कुठपर्यंत. हा, आपण म्हणतो ना भीड भिकेची, कधी ऐकलंय का नाही. हा, पैसे तुमच्या का आलं की हजारो मित्र तुमचे महाराज. आणि तुम्ही दरिद्री झाले ना इकडे येणारच नाही, लांबूनच जाणार महाराज. किती मोठा मित्र असू द्या महाराज, मैत्र केला महाबळी पण कामा नाहीये. अंतकाळी उपयोगाला येतो का तो आपल्या. अंतकाळी उपयोगाला येत नाही महाराज. आधी घेरे राम नाम सामा भरी हा उत्तम नाही तरी यम दात खातो कर करा.
हा किती मोठा मित्र असू द्या, तो आपल्याला अंतकाळी उपयोगाला येत नाही महाराज. काळाची उडी पडेल बा आणि सोडविना तेव्हा. मायबाप उपयोगाला येतात का? मायबाप उपयोगाला येत नाही महाराज. हा सोडविना राजा देशीचा चौधरी, किती मोठा राजा असू द्या, कुणी असू द्या, येतो का उपयोगाला? नाही येतं महाराज. हा कुणीच उपयोगाला येत नाही. आता याचा शेवट पहा, तुका म्हणे तुला सोडविना एका चक्रपाणी. हा बघा महाराज, बरं विश्वास कुणावर ठेवायचं आहे महत्वाचं एक, जे आपल्या अंतकाळी कामाशी येतं, अंतकाळी जो आपल्या उपयोगाला येतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा. आता बघा, काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप उपयोगाला येत नाही. सोडविना राजा तो उपयोगाला येत नाही. आणि सोयरी बली बली ते येत नाही. शेजेची कामीन दूर राहे हे. हा म्हणजे ते पण इथं पण सांगितलं शेवटला कोण उपयोगाला येतं आपल्या. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका, म्हणजे देवा विश्वास ठेवायला पाहिजे जे शेवटला उपयोगी येतं. हा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. आता मगाचंच आपण एक प्रमाण बघा, तुम्ही नीट ऐका. आपल्या कोणी उपयोगाला येत नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी. कोण येतं कामासा? माता येत नाही, पिता नाही, बंधू बहिणी कोणी उपयोग नाही. इष्टमित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडणी. हे फक्त सुखाचे सब, हा सुख के सब साथी आणि दुःख में नाही कोई. सुखाला उपयोगाला येतात महाराज. हा पण इष्टमित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभी पाक आणि तेथे कोणी सोडविना. हा एका सद्गुरू वाचून सद्गुरू अंतकाळी उपयोगाला येतात आणि देव उपयोगाला येतात. म्हणून या दोन्ही ठेवलेला विश्वास रास्तय विठ्ठला 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 विठ्ठला. आता पुढे एक मुद्दा आपल्या, ठीक आहे, एक मुद्दा आपण पाहिला, जे आपल्या अंतकाळी उपयोगाला येतं त्याच्यावर काय ठेवायचा? विश्वास ठेवायचा. बरं का, गोड बघा. हा त्याच्यावर विश्वास ठेवायचा. अंतकाळी उपयोगाला येते का? सद्गुरू उपयोगाला येतात आपल्याला. आणि दुसरं भगवान परमात्मा आपल्याला उपयोगाला येतो. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. का? देवाचं नामस्मरण केलं की ते आपल्या अंतकाळाला उपयोग येतात. तुझे नाम मुखी तयाशी विपत्ते, आश्चर्य हे चित्ती वाटत से, आश्चर्य हे चित्ती वाटत से. काय देवा जाणो सांगू शिवजेला, काय देवा जाणो होशेल निजेला. देव आपल्या उपयोगाला येतो. हे देवा तुकाराम महाराज, तुझे नाम मुखी तयाशी विपत्ती, तुझं नाम मुखात आणि त्याला विपत्ती होईल. आश्चर्य हे चित्ती वाटत असे. आता तुकाराम महाराज तुमचा मुद्दा आम्ही मांडला, ठीक आहे, तुमचा मुद्दा नीट लक्ष द्या बरं का, की जे आपल्या शेवटला अंतकाळी उपयोगाला येतं त्याच्यावर काय ठेवायचा? विश्वास ठेवायचा. तुमचा मुद्दा काय? संताची पाय हा माझा विश्वास. तुम्ही म्हटले बरोबर आहे, संताच्या पायावर काय ठेवला पाहिजे? विश्वास ठेवला पाहिजे. आता विश्वास ठेवायसाठी ते भेटले पाहिजे ना महाराज. हा ना, तुम्ही म्हणले ठीक आहे बस संताच्या पायावर विश्वास ठेवायला, हा परंतु त्यांच्या त्या ठिकाणी हा त्यांची भेट खूप अवघड आहे महाराज, आहे का नाही? संताच्या पायावर विश्वास ठेवण्यासाठी संत भेटले पाहिजे, पण बहु अवघड असे संत भेटी. चंद्रामृत सुखे सेवेल, आस्ता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा, पवना घालवेल पालान. एकनाथ महाराज म्हणतात पवना म्हणजे वाऱ्याच्या पाठीव सुद्धा आसन टाकता येईल. पालन म्हणजे हत्तीच्या वर असते अंबारी, अंबारीत असतं आसन, त्याला पालन म्हणतात. ते सुद्धा आसन वाऱ्याच्या पाठीव घालता येईल आपल्याला नाही, योग्याला. हा पायी चढवेल गगन, पायाने आकाशाला जाता येईल. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी. आपल्याला नाही, योग्याला. आपल्याला इथं पाय रेवून नीट चढता येत नाही. तर हा पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे न कळे महिमान वो, ऐशे कैशी आले भेटीतील साधू. एकनाथ महाराज म्हणतात या सगळ्या गोष्टी घडतील पण साधू भेटणार नाही महाराज. कोण पुण्य कोणा गाठी जिही ऐशियाची भेटी, किंवा कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले. हा ऐशे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. हा म्हणजे संत भेटणार नाही. हा संत समागम हा अमोघ अतिशय दुर्लभ आहे महाराज. संत समागम दुर्लभ भाई, आणि संतांची भेट अतिशय दुर्लभ आहे महाराज. आपण पाहतो की महाराज सगळ्या गोष्टी भेटतील
पण संत भेटणार नाही. कारण की जब संत मिलन हो जाए तेरी वाणी हरि गुण गाए तब इतना समझ लेना अब हरी से मिलन होगा. संत भेटले ना महाराज त्या दिवशी तुम्हाला देव भेटणार महाराज. हा ते म्हणतात ना संत संग बिनु विवेक न होये, संत संग बिनु विवेक न होये, राम कृपा बिनु सुलभ न सोई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. अरे संताशिवाय विवेक नाही आणि रामकृपेशिवाय संत भेटत नाही महाराज. कहे विभीषण सुन हनुमंता, राम कृपा बिनु मिले नहीं संता, राम कृपा बिनु मिले नाही संता. अहो देवाची कृपा असल्याशिवाय संत भेटतच नाही महाराज. हा सगळ्या गोष्टी घडतील पण संत भेटणार नाही. कारण की संत संगती वेगळे जाण, तात्काळ पावया माझे स्थान, नाही अनिक साधन सत्य जाण उद्धवा. भागवता सांगतात संत भेटले ना महाराज त्या दिवशी. हा आणि संत भेटण्यासाठी तुम्हाला नीट ऐका गोड विषय महाराज. निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्याला जे पाठोपाठी, तई होये भेटी हरिप्रियाची. काय सांगतात महाराज. भागवत सांगतं निष्कामता निज दृष्टी आणि अनंत पुण्य कोट्यानकोटी. कोट्यावधी पुण्य लागतात, पुण्याचे बंडल लागतात, पुण्याची चिल्लर नाही लागत. पुण्याचे बंडल लागतात, मोठी पुण्य लागतात महाराज. सगळ्या गोष्टी घडतील. कारण की सगळ्या गोष्टी माणसाला मिळतात पण सत्संग मिळत नाही. हा ते म्हणून तर म्हणतात संत संग देई, संत संग देई. हा अनिक प्रवाही घालू नको का, अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. गंगा पापम शशीतापम दैन्य कल्पतरुस्तता. गंगा पाप घालवते, गंगा पापम शशीतापम चंद्र आपला ताप घालवतो आणि दैन्य कल्पतरू घालवतो. पण तिन्ही गोष्टी सोबतच होतात. पाप ताप दैन्य जाये उठा उठी, पण कधी झाली या भेटी हरिदासाची. आयुष्य बळ नाही अनेकांची अंगी, तपतीर्थ जगी दानव्रत, काय ते वेगळे उरले अनेक, वैकुंठ नाही का जाया कंठी. अहो देवांमध्ये त्याच्यामध्ये भेदच नाही महाराज. कारण की माहिती आहे का संतांची भेट खूप मोठी आहे. हा कारण की ब्रह्ममूर्ती संत जगिया उतरले आणि उद्धाराया आले दीनजना. संतन देव वेगळे नाहीच महाराज. तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, भक्त तोची देव, देव भक्त, देव भक्त. तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव. ते म्हणतात ना हा उदका वेगळा नव्हे तरंग निराळा. पाणी आणि पाण्याची लाट वेगळीच नाही, उदकावरील तरंग उदकाचे अंग. संतन परमात्मा एकच आहे महाराज. कारण की ते म्हणतात ना मुक्ती पांग नाही विष्णूची दासा, गर्भवास काय सन देखती, बैसला गोविंद जयाच्या चित्ती. हा आधी त्याची अंती अवसानी. अहो ज्याच्या चित्तात गोविंद बसलेला आहे महाराज. आपण म्हणतो ना साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली येरझार झाला सफळ व्यापार. खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो संतांचं काय काम आहे माहिती आहे का. भोग नारायणा देवनिया बळी, ओविया मंगळी त्याची गाती हो. ते काय करतात भोग नारायणा देऊन निराळी. हा नारायणला समर्पित करतात सगळ्यात. काही न वाचा मनसेंद्रियार वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमी यद्यत सकल परस्मै, नारायण यती समर्पयामी. ते भगवान परमात्म्याला सगळं अर्पण करतात. हा जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणिजे, आणि निवांतचे अर्पिजे माझ्या ठाई. मग संत महात्मे किती मोठे सांगू महाराज. बळ बुद्धी ज्यांची उपकारासाठी आणि अमृत हे पोटी साठविले. बळ बुद्धी उपकारासाठी आणि अमृत हे पोटी साठविले. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे. आणि असे संत भेटत नाही महाराज. काही मला सांगायतात महाराज त्या महाराजांनी मला फसवलं. असे कुठं महाराज असतात का. म्हटलं महाराज चांगलेच असतात, फक्त तुला फसवणारे भेटले. मी काय नीट ऐका बरं का. सोमनाथ महाराज गोड विषय सांगतो. लोकसंख्या खूप आहेत, माणसंही पुष्कळ आहेत, माणसंही पुष्कळे, लोकसंख्याही भरमसाठ झाली, पण चांगला काम कराय माणूस शोधावा लागतो. विठ्ठला 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 विठ्ठला. 500 लोकसंख्येचं गाव असलं की 5-50 भजनकरी नसतात. किती भजनकरी असतात? 5-7च असतात. हा चांगला माणूस भेटत नाही तर संत भेटायला लय पुण्य लागतं महाराज. हा पूर्वजन्मी सुकृत्य थोर केली ती मज आजी फळाशी आले, परमानंद आजी मानसे भेटी झाली या संताशी. ज्ञानोबा आहे ते सांगतात पूर्वजन्मी काहीतरी मी पुण्य केली असेल. हा पुण्य पोशिली असाधारणे,
ते तू तुझे गुण वानने देऊनी आज उत्तीर्ण झाली मज, कारण की भाग्याचा उदय आणि ते हे जोडी संत बाय. भाग्याचा उदय झाला तरच संत भेटतात. हा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारले. पण कधी? हा संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. हा पण कधी भाग्याचा उदय? संतांचं दर्शन झालं ना पद्मनाभ जोडीला. म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणताय ठीक आहे, पहिली गोष्ट हा विश्वास ठेवला पाहिजे महाराज. हा विश्वास ठेवला पाहिजे का? ते शेवटला आपल्याला उपयोगाला येतात. दुसरी गोष्ट हा कारण की संत त्यांच्या विश्वास ठेवायत आपल्याला संत भेटले पाहिजे. संत भेटणे एवढे सोपे नाही. आपण पाहिलं बहु अवघड असे संत भेटी. किंवा ते म्हणतात ना पहा आयशे कैशियाने भेटती ते साधू, त्यालाच तुकाराम महाराज उत्तर देतात आयशे आयशियाने भेटती ते साधू. अशा गोष्टीने साधू भेटतात बाबा. हा ते म्हणतात ना हा ज्यांच्या दर्शेने तुटे भवबंधू, हा ज्यांच्या दर्शनाने तुटे भवबंधू, जे का सच्चिदानंद नित्यानंदू आणि जे का मोक्ष सिद्धी तीर्थवंदू रे. असे साधू भेटाय खूप पुण्य लागते महाराज. ते म्हणतात ना पहा मन काच्या काया शुद्धी करी, मन बुद्धी वाचा काया शुद्धी करी, रूप सर्वत्र देखुनी नमस्कारी, लघुत्व सर्व भावे अंगीकारी, आणि सांडी मी तू पण हे थोरी गा, आणि मग संत भेटेल महाराज. हा मनी दृढ धरी विश्वास, नाही सांडी मांडीचा सायास. हा साधू दर्शन नित्य काळ त्यास, तुका म्हणे जोड विटला जाणीवेस रे. त्याला संत भेटतात महाराज. काय माहिती आहे का? त्याच्यासाठी प्रमाण सांगितलंय की मनामध्ये दृढ विश्वास पाहिजे तर संत भेटतील. हा हा अर्थ काम चाडणा ही चित्ता, माना मन माया मोह मिथ्या वा. अशी प्रमाण देणारी माणसं पाहिजे. वरते समाधानी जाणून नेणता, आणि साधू भेट देती तया अवची. तर काय प्रमाण आहे महाराज? तर साधू भेटतील बरं का. ही लक्षणं तुमच्यात असली, अर्थ काम चाडणा ही चित्ता, वरते समाधानी जाणून नेणता, आहे का नाही, माना मन माया मोह मिथ्या, आणि साधू भेटी देती तया अवचिता. ज्याला मान नाही गेले माना मान, सुख दुःखांचे खंडन, मान अपमान गोवे, अवघे गुंडोनी ठेवावे, हेची देवाचे दर्शन. ज्याच्या जीवनात मान अपमानाची अपेक्षा नाही, ज्याच्या जीवनात अर्थ कामाची अपेक्षा नाही, अहो ते महाराज ना महाराज अर्थ काम चाड नाही चित्ता तेव्हा सांगतो. ते म्हणतात पूर्व पक्षी धातू पैसा ज्याने, आणि धिक्कारिले जन, ज्याला पैशाची गरज नाही आणि ज्याला लोकांची गरज नाही, सोये जनार्दन, तेच संत झाले महाराज, तेच देव झाले महाराज. कारण की आपण पाहतो हा की संतांमध्ये आणि देवामध्ये फरक नाही. उलट तुम्हाला सांगू का महाराज, उलट हा जे संतांना देता येतं ना ते देवाला सुद्धा देता येत नाही. नीट आहे का? माल मुल्क हरी देत, माल आणि मुल्क हरी देत, पण हरिजन हरीही देत. पैसा जमीन देव देतो महाराज. एकांच्या ठिकाणी सांगितलं महाराज काय माझ्यावर पांडुरंगाची कृपा झाली का? हा ते मामासाहेब दांडेकरांकडे गेले. कोण म्हणले पांडुरंगाची कृपा झाली आणि माझं लग्न झालं. ते म्हणले लग्न व्हायला कशाला पांडुरंगाची कृपा पाहिजे? आज ज्याच्याशी तुम्ही लग्न केलं त्या माऊलीचीच कृपा झाली तुमच्या. म्हणले विठ्ठला ढला 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 विठाला विठाला विठाला. आता संत भेटणं खूप अवघड आहे महाराज. कारण की दोन्ही दिसती सारखी पण वरमे जाणे तो पारखी. संत आणि असंत दोघे सारखे दिसतात महाराज. हा गोड त्या असं धोतर असतं महाराज, त्याच कलरचं उपरणं असतं, त्याच काठाचं उपरणं असतं. वारीला अनेक माणसं भेटतात आणि त्यांना फक्त माणसं एक चाल म्हणा तुम्ही, दोन्ही दिसती सारखी, पण त्यांना सोमनाथ महाराज आपण म्हणतो एक चाल तुम्ही फक्त म्हणा. ते म्हणतात आवाज बसलाय, गाऊन नाही खाऊन. विठ्ठला विठ्ठला ठला ठला ठला. काक कृष्ण पीक कृष्ण, को भेद पीक काय कयो. कावळा सुद्धा काळा आहे आणि कोकिळ सुद्धा काळी आहे. बोलत चला, कावळा कसा आहे? काळा आहे, आणि कोकिळ सुद्धा काळी आहे. हा पण वसंत समय प्राप्ते, काक काक पीक पीक. वसंत समय आला ना महाराज, कोकिळाशी कुहू कुहू करते आणि कावळा काव का करतो? आपण म्हणतो हाड्या. हा त्यांच्या लक्षणामध्ये भिन्नता आहे महाराज. हा एक म्हणतात ना दोन्ही सारखं दिसतात. एक बैसुनी घेती झोप, एक ध्यानी करती जप. आपल्या संत असंत दोघं सोबत बसलेले असतात, एक झोप घेतात. असं आम्हाला माहिती महाराज. मला तो शुभम महाराज पण इथे आहेत बघा, की आपण आळंदीत होतो. आपण किती वाजता सगळ्या मुलांना उठवायचं? 4:30 4:30ला उठवायचं. सोमनाथ महाराज काही पोरं अशी होती ना, ती कोपऱ्यात जाऊन उभ्याने झोप घ्यायची. यांना माहिती आहे बघा, खोटं बोलणार नाही. ती अजूनपर्यंत एकही अक्षर शिकली
हा यांना उदाहरण माझ्या समोर आहे महाराज. जी झोप घ्यायची आपल्याला वाटतंय संत बसल्यात, एका बसला ना संत बसल्यात, एक काय करतो डुलक्या घेतोय, एक बैसणी घेते झोप, एक ध्यानी करती जप, दोन्ही दिसते सारखे. एक जोग पोटासाठी, एका भेटी देवासाठी. हा एका भेटी हा बघा एकाला देव भेटतो आणि एक फक्त खाण्याचं जमा करतो. एक जोग पोटासाठी आणि एका देवासवे भेटी, कारण की दोन्ही दिसती सारखी, वरमजान येतो पारखी. हा म्हणून दोन्ही संत आणि असंत हे सारखे दिसतात महाराज. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगू का, एक वाक्य बोलतो. विठ्ठल बाबा प्रातस्मरणी विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, कीर्तनकार 2 तास काय सांगतो ह्याच्यापेक्षा तो 22 तास काय करतो ह्याच्यावर लक्ष द्या. विठ्ठला 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 2 तास काय सांगतो ह्याच्यापेक्षा तो 22 तास काय करतो ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. कारण की बोले तैसा चाले. अहो चटचट कीर्तन करता येईल ना महाराज, विनोद सांगून तुमचं मनोरंजन करता येईल, पण तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझ्या जीवी. जो करून दाखवतो त्याचे पाय माझ्या जीवी महाराज. सोपं नाही. डॉक्टर बाबा मला रोज सांगतात, वाचन मनन आणि चिंतन ह्याच्यापेक्षा आचरण श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठला ठला 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 विठाला विठाला विठाल. गुले बाबांचं दुसरं एक वाक्य तुम्हाला सांगतो महाराज. सांगू का तुम्हाला महाराज? ह का बा, आपल्याला काय वाटतं संत महात्मे हे कीर्तन करतात ते संत, प्रवचन करतात ते संत. एक तुम्हाला सांगू का, संत महात्मे कीर्तन प्रवचन करतात, संत महात्मे कीर्तन प्रवचन करतात, पण प्रवचन करणारे संत असतात असे नाही. विठ्ठला विठ्ठला ठला विठ्ठल ठला विठ्ठला ठला विठ्ठल ठला विठ्ठला. संत महात्मे करतात बरं का. हा ते म्हणतात ना करी ती कीर्तन. हा ते म्हणतात ना की पहा संताची या गावी हा प्रेमाचा सुकाळ. ते काय करतात, हा ते काय करतात, संताचे भोजन अमृताचे पान आणि करी ती कीर्तन सर्व काळ सर्व काळ. ते कीर्तन सर्व काळ करतात. हा आणि ते म्हणतात संताची या गावी वशे भांडवल, संताची या गावी वशे भांडवल अवघा विठ्ठल धनविता धनविता. ते कीर्तन करतात, संत महात्मे कीर्तन प्रवचन करतात, पण कीर्तन प्रवचन करणारे संत असतील असे नाही. संताचे ते आप्त नव्हती, संतांचे आप्त सुद्धा संत नाही तर ते काय म्हणले त्याच्या पुढे जाईन सांगितलं, नाही संत पण मिळतंय हाटी. बाजारात सुद्धा संत पण मिळत नाही महाराज. चमडी म्हणजे परश्री बरं का, त्याच्या नादी लागून त्याच्या विषय कारण की बाबांनी आता गाथा केलाय तयार. मलाही पहिलं चमडी म्हटल्या हे वाटायचं शरीर. हा पण दुसऱ्या चमडीवर तुमचा जोपर्यंत लोभ आहे, देहाचं अंजन भंजन आहे, देहाला सजवताय, तोपर्यंत तुम्ही त्या पट्टीचेच नाही परमार्थात प्रवेशसुद्धा होऊ शकत नाही तुमचा. चमडी आणि दामडी सांभाळून कुणीच संतत्वाच्या वाटाला जाणार नाही महाराज. म्हणून ते म्हणतात ना, म्हणून जीवनामध्ये त्या ठिकाणी संतांची भेट ह्या सगळ्या प्रकरणाहून अतिशय दुर्लभ आहे महाराज. अतिशय खूप मोठी त्या ठिकाणी आहे, कारण की संत भेटच नाही महाराज. एक तुम्हाला वाक्य सांगतो. हा तुकाराम महाराजांचा गाथा हा सगळ्या देऊतल्या लोकांनी बुडवला. रामेश्वर भट्टांनी आदेश दिला महाराज. तो गाथा त्याचं रक्षण होण्यासाठी, देव भेटण्यासाठी किती दिवस अनुष्ठान केलं तुकाराम महाराजांनी? किती दिवस? 13 दिवस केलं. सोमनाथ महाराज तुकाराम महाराजांनी गाथा परत येण्यासाठी, देवाची भेट होण्यासाठी 13 दिवस अनुष्ठान केलं. आणि तुकाराम महाराजांनी एक दिवस सांगितलं होतं निळोबारायांना, निळोबाराया तू मला मी अनुग्रह दिल्याशिवाय जाणार नाही. आणि त्या गडबडीत तुकाराम महाराज गेले. वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलवितो. आता त्या निळोबारायांनी तुकाराम महाराज भेटावे म्हणून किती दिवस अनुष्ठान केलं? किती? 42 दिवस केलं. देव भेटाय किती दिवसाचं? 13. आणि संत भेटाय 3 पटीने लागतं, 3.25 पटीने लागतं. म्हणून संत भेटत नाही महाराज. एक तुमचं त्याच्या पुढे जाऊन सांगा महाराज, आता एक वेळ देवाची भेट सुद्धा वाया जाऊ शकते. बघा बरं का, मी खूप गोड विषय मांडतो, सगळी सज्जन मंडळी आहे, सगळी चिंतन. एक वेळ देवाची भेट आणि त्या पांडवांच्या घरी धृतराष्ट्र राहतो. आता मग म्हणतात दादा काय चाललंय? तो म्हणला बरं चाललंय. म्हणले कोण जेवाय घालतो? म्हणले पांडव घालतात. कोण घालतो? धर्मराज. कोण घालतो? भीम. म्हणले तुला थोडी लाज वाटत नाही दादा? ज्या भीमाने तुझी सगळी मुलं मारली महाराज, तुम्हाला माहिती नाही महाभारताचा इतिहास, 100च्या 100 कौरव एकट्या भीमाने मारल्यात. हा त्याला एकच काम होतं, खायचं भांडणं करायची.
वा वा बघा महाराज बाळासाहेब एकच काम महाराज ह्या इतिहास माहिती नाही एकट्या भीमाने 100च्या 100 करो मारले आणि तो रोज तो धृतराष्ट्र जेवाय बसला की एक मुलगा कसा मारला असा फाडला असा तोडला ते सांगायचा. आता त्याला जेवण जात असं का ते धृतराष्ट्राला महाराज जेवण जात असं ना मग महाराज जातच नव्हतं. 2 महिन्यात तब्येत खराब होती. आता 100 कौरवांचं सांगायचं म्हणल्यावर त्याला किती दिवस लागायचे रोज रोज असा तो धृतराष्ट्र वाळून गेला. धर्मराजाला म्हणला काका काय झालं म्हणले त्या भीमाला सांगा ना म्हणले का म्हणले रोज येतो जेवणाच्या वेळेस नेमका सांगतो त्या ठिकाणी माझ्या मुलाला असं वाटलं कसं जेवण जाईन मला. मग तो धर्मराज गेला भीमा म्हणले तुला काय कळतं का नाही म्हणले असं कुठं जेवताना सांगत असतात का. आता तो भीमच महाराज आपण म्हणतो ना पैलवानाचे म्हणजे भीम आणि ते म्हणला जेवताना सांगायचं नाही तो जेवणाच्या अर्धा तास अगोदर सांगायचा महाराज. तो चमत्कारीच होता महाराज तरी लई चमत्कारी. आता विचार करा तुम्ही आता आणि मग मात्र हे सगळीच त्या ठिकाणी कहाणी पाहिली. कोणी पाहिली माहिती का विदुराने. विदुर म्हणला दादा तुला लाज वाटते का नाही म्हणला ज्याने तुझ्या मुलांना मारलं त्यांच्या घरी तू जेवतोय आणि हा एवढाच उपदेश त्या धृतराष्ट्राने विदुराचा ग्रहण केला आणि मरण्याच्या वेळेशी मला गाठलं. कुणी म्हणा संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नाम स्मरा मुक्ती सायोजतावरा हेचे करा बापानो. संतांच्या पायावर कारण की संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण ते संतांच्या संगतीत परमार्थ होतो महाराज. म्हणून संताची पाय हा माझा विश्वास. आता आपण पाहिलं का माहिती आहे का येती अंतकाळी येती सोडवणे देईल मस्तक बैसणे. काय शब्द आहेत महाराज जे अंतकाळाला मला सोडवायला येतात त्यांना मी माझं मस्तक बसायला देईल. ते म्हणतात ना अंतकाळात ते माझ्या उपयोगाला येतात. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही विचार करा देव जे करतो ना तेच संत करतात महाराज. देव काय करतो माहिती आहे का देव अंतकाळाला त्या ठिकाणी आपला पण देवाचं कार्य काय माहिती का मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरीम यत्कृपातम वंदेम परमानंद माधवम. भगवान परमात्मा काय करतो मुक्याला वाणी देतो. भगवान परमात्मा काय करतो अरे मुक्या माणसाला बोलवायला देवाला मुक्या माणसाला बोलावता येतं पण संत महात्मे मुक्या जनावराला बोलावतात. म्हणून संताचे पायी हा माझा विश्वास. मुक्कम करोति वाचालम मुक्या माणसाला बोलवतो देव करशील तरी नव्हे काही राईचा डोंगर पर्वत राई आपल्या करुणीचे साई करी वाई मजवरी. पण ते म्हणतात जड मड उद्धरिले करोति वाचालम. परंतु सगळ्या प्राण्यामध्ये निर्बुद्ध असणारा प्राणी रेड्यामुखी वेद बोलविला नव्हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. पण महिषी पुत्रामुखे बोलविणे श्रुती चालविणे बिनते बैसोनिया. म्हणून तर म्हणतात ना श्रीज्ञान देवा चरणी श्रीज्ञान देवा चरणी मस्तक असो दिवस रजनी मस्तक असो दिवस रजनी. कशा करता केला जगाशी उपकार केला जगाशी उपकार आणि तारी येले नारी नर जडमुड उद्धरिले रेड्यामुखी वेद बोले. म्हणून त्याला त्याच्या चरणावर म्हणून माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. हा तुमच्या पायावर विश्वास आहे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. कधीतरी ज्ञानोबरायांचं दर्शन घेताना एवढाच अभंग म्हणा आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. माऊली कशी भक्ती करावी आम्हाला माहिती नाही. काय त्यांच्या भेटीचं महत्त्व सांगतात काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी. त्यांच्या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. त्यांची भेट होण्यासाठी ब्रह्मादिक त्या ठिकाणी असं करते ब्रह्मादिक. म्हणून पूज्य सकळ लोका विश्व झाले. मग म्हणतात मी त्यांचा दास झालो तो काय हरकत आहे. ते म्हणतात ब्रह्मा गाली लोटांगण. त्या संतांना ब्रह्मदेव लोटांगण घालतोय. विष्णू वंदितो चरण विष्णू वंदितो. अरे ब्रह्मदेव ज्याला लोटांगण घालीत आहे त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका. रवी दीप हिरा दाविती देखणे पण अदृश्य दर्शने संताची या. अरे काय त्या ठिकाणी त्यांच्यापासून वेगळे काय ते उरले वेगळे अनेक. आणि वैकुंठ नायक जया कंठी तुका म्हणे ते म्हणतात ना दयावंत तरी देवाची सारखी
आपुल्या पारखीन आठवते. अरे ते दया करतात, देवासारखेच असतात. तुका म्हणे त्यांचा हा जीवत्वची देव. महाराज तुका म्हणे त्यांचा जीवत्वची देव, आणि वैकुंठ ते ठाव वस्ती ते राहतात तेच वैकुंठ, आणि तो जीव तोच देव त्यांचा. तुका म्हणे त्या ठिकाणी पाहिलं ना आपण की काय, तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी, म्हणून संताची पायी हा माझा विश्वास. हा, आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. का माहिती आहे का, देव जे करतो किंबहुना देवापेक्षा सुद्धा जास्त काम करतो, देवापेक्षा जे जास्त कृपा. देवाचं काय काम माहिती का, भक्ता राखे आणि दुर्जनाशी एकदाच हाता घालून काढतो देव, परत कामच ठेवीत नाही. एका ठोक्यात एक गाव दोन तुकडे. पण ते म्हणत नाही तसे, दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. तुका म्हणे खळ करू समयी निर्मळ. ते वेळोवेळी त्या संत महात्मे काय करतात, समज देतात महाराज. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण मग अशी पाहिलं होतं, देव काय करतो, मुखिया माणसाला देव बोलवतो, पण मुखिया जनावराला हा संत महात्मे बोलवतात. त्याच्या पुढे सांगतो, मुकम करतो याच्या पंगुम लंघ येते गिरीम. देवाची जर कृपा झाली ना, पांगळा त्या ठिकाणी पर्वतावर चढतो. नीट ऐका बरं का, पांगळा पर्वतावर चढतो. पण संत महात्म्याचं जर तुम्ही त्या ठिकाणी ज्ञानोबाराय आपली परंपरा सांगताना शेवटच्या अध्याय सांगतात बघा, हा तो मच्छंद्र सप्तशृंगी भग्न अवयव चौरंगी भेटला, तो सर्वंगी संपूर्ण झाला. ज्याने नवनाथ ग्रंथ वाचला असन त्याला सगळं संपतं की त्या चौरंगीनाथाचे हातपाय तोडून टाकले होते. चौरंगीनाथाचे हातपाय काटा तोडून टाकले होते, तो आपला विषय नाही त्याचे. आणि त्या गावामध्ये गोरक्षण मच्छिंद्र आले, आणि मग त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं, ते म्हणतात ना, तो मच्छंद्र सप्तशृंगी पर्वतावर गेले. भग्न अवयव चौरंगी, त्याने त्या चौरंगीनाथाचे हातपाय तोडून ठेवले पाहिले. पण पाहिल्यानंतर ते म्हणतात ना, भग्न अवयव चौरंगी, पण देखील तो सर्वांगी संपूर्ण झाला. नुसतं त्या मच्छिंद्रनाथांनी पाहिलं ना, कृपा कटाक्षे न्याहाळिले आपल्या पदी बैसविले, बाप रखमा देवर विठ्ठले भक्तादी दिले वरदान. संत महात्मे नुसतं पाहिलं ना महाराज, ये असो दिठी जयावरी झळके, तो हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परितुके महेशाची. म्हणून संताच्या पायावर विश्वास आहे, नुसता विश्वास नाही, त्यांच्या दाद झालो. बरं तुकाराम महाराज त्यांच्या पायावर विश्वास ठेवला, त्यांचे दाद झाले, पण झाले कशा करता, माझे हित. ते संत महात्मे माझ्या सगळ्या प्रकारे हित करतात. पण काय हित करतात म्हणजे काय करतात, दुकान टाकून देतात का, नोकरी लावतात का, पैसे देतात का, नाही म्हणले, जेने हा गोपाळ कृपा करी, देव आपल्यावर कृपा करील अशा प्रकारचं हित करतात. का माहिती आहे का, हित फक्त संतच महात्मे करू शकतात. कारण की शोधोनिया आले संत हित जगाते. कोणाच्या जगाचं हित शोधून आले का नाही महाराज, बघा नीट करा. हित करण्यासाठी नीट आहे का, दोन गोष्टी पाहिजे. एक, हित कशात येते माहिती पाहिजे, आणि दुसरा हिताचा कळवाळा पाहिजे. येतो हिताचा कळवाळा संतांना, कुणाला नाही मारत. माये बापे ते म्हणतात ना, माये बापे सांभाळी ती लोभा कारणे पाळी ती, मनासारखे न होता बाळकाशी मारी माता. आता आईबाप पण हित करीत नाही महाराज, कारण की हित नाही ठावे जननी जनका, दहावीला लौकिका चार तिही. उलट त्या पोराचं ते पोरगं बिघडलं, आणि त्याला म्हणतो की ना, आता त्याचं ना थोडं हित करू, म्हणजे तो जाग यावीन, म्हणजे त्याचं काय करू, लग्न करू. दोनाचं किती हात करू, पोरगं बिघडल्यावर उलट 4 हात केले होते अजून बिघडत. म्हणजे आईबापांना हित कसे ते माहिती नाही. हिताचा काळवाळा आहे किंवा हित व्हावं असं वाटतं. मायबाप पिंड पाळीला माया, पण जन्म मरण जाया संत संग. बघा बरं का, गोड विषय तुम्हाला सांगतो की आमचे महाराज येलो महाराज म्हणून असे सगळी चिंतनी मंडळी, आई वडिलांना आपलं हित व्हावं असं वाटतं, पण हित कशा ते माहिती नाही. तुम्हाला सांगू का, तुम्हाला जर आपल्या पोराचं हित कशात आहे हे माहिती असतं, तर तुमची पोरं 2-2, 3-3 वर्ष का होईना आळंदीत पाठवली असते तुम्ही. बरोबर आहे का नाही महाराज. हित व्हावं असं वाटतं. मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा, पण कपाळीचा दोंडा. त्यांना वाटतं आमचं पोरगा असं गाणारं वाजवणारं निघावं, पण ते नेमकं ते तुम्हाला माहिती आहे काय निघतं ते, जाऊ दे आता मी नाही सांगत तिथं. म्हणूनच म्हणून 2 गोष्टी पाहिजेत. एक, ते हित माहिती पाहिजे, पण शोधून आले संत हित जगाचं हित शोधून आलेत, किंवा येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा, जे हित देखिते हानी कवना खेपते पुसोनी शीन हारते देती सुख. दुसरी गोष्ट सांगतो महाराज की बघा, संत महात्मे हित पाहून येतात, आणि जे हित देखिती हित पाहतात. हित कशात आहे ते म्हणतात, जगात हित करणाऱ्या 2 गोष्टी आहेत. एक, नाही श्रुती पर्वती
माऊली जगा. श्रुती म्हणजे वेद आपलं हित करतो, पण तो अचल आहे. आणि संत महात्मे आपले हित करतात, ते चल आहेत. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. आणि हे माणूस पामाची बोंब महाराज. हा का माहिती का? आणि नुसतं ते इतकं हित करतात महाराज. तुम्हाला सांगू का, हा सहज बोलणे हित उपदेश आणि करुणी सायास शिकविते. हा पुढं सांगतात सहज बोलतात तरी हित करतात. का माहिती आहे का? कारण की तुका तरी सहज बोले वाणी, आणि त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी. सहज हित करतात. आपल्याला नाही म्हणत, तुका तरी सहज बोले, सहज वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा. येरांनी वाहवा, ते येरांनी वाहवा जाऊ द्या, पण म्हणतात आमच्या काय का नाही, वेदांचा अर्थ आम्हाला कळतो. सहज चाली चालता पाय वाटे, आणि चिंतामणी समान होते गोटे. काय शब्द आहे, अभंग बघा ना तुम्ही महाराज. काय आहे तुकाराम महाराज? ते म्हणतात संतांचीच कृपा आहे महाराज. आणि मग त्याची माझे हित करी ती सकळ. एकतर हित करण्यासाठी कळवळा पाहिजे, हित माहिती पाहिजे, आणि हे दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी संत महात्म्याला माहिती आहे. मग जेणे हा गोपाळ कृपा करी. आणि खऱ्या अर्थाने गोपाळाने कृपा केल्यावर काय होतं बघा. वेळ आपली संपत आली, 5 मिनटं आपल्या राहिलेत. देवाने कृपा केली. काही माणसं आमच्या कहतात महाराज पांडुरंगाची खूप कृपा झाली. का म्हणजे 2 एकर जमिनीची 4 एकर झाली. 2 एकर जमिनीची म्हणजे त्याचं पुण्य, तो परमार्थाचं पुण्य कशाला खर्च करतो? प्रपंचाला. हा भक्ती ज्याची थोडी, पूर्ण विषयाची गोडी. जाऊ द्या, तो विषय नाही सांगत आता मी. माझ्या एक तुम्हाला सांगू, गोड विषय सांगतो मला. त्याचं माहिती आहे का, त्याचं साधन देव आहे आणि साध्य प्रपंच आहे. बघा बरं का, साधन काय आहे? देव, म्हणजे देवाची भक्ती करायची. पण त्याचं साध्य काय आहे? पैसे. हां म्हणजे तुम्हाला त्याच्याही पुढे जाऊन सांगन. हा काही म्हणतात ना, एक माणूस मला विचारायला म्हणला, महाराज देव आहे का? म्हणलं तुला देव कशाला पाहिजे? तुला पैशाची गरज आहे. हां तुला देव पाहिजे कशाला देव महाराज? हां आणि तुम्ही विचार करा आता. तुम्ही लक्षात ठेवा. आपण काय माहिती आहे का, ह्या जागेवर सुद्धा ही कपडे घालून सुद्धा काही पैसे कमवतात. परमार्थाचा त्यांचं घेणं देणं नाही, त्यांचं टार्गेट पैसा आहे. विठ्ठल विठ्ठल ठला ढला ठला ढला ढला. पुढं सांगा, त्याच्या पुढं जाऊन सांगेन महाराज तुम्हाला. त्याच्या पुढं जाऊन हा एक माळ घातली ना माळकरी होशील, संत होणार नाही. माळ्यातले माळकरी होशील, कथा केली तर कथेगिरी होशील. हा पण संत होता येणार ना महाराज. हा हे खूप अवघड आहे. का ते म्हणतात ना, हरिदासामुखे हरिकथा श्रवण, आणि तेथे पुण्य विशेषता. हा हरिदासामुखे कीर्तन ऐकावं महाराज. हा नाही तर काय जाऊ द्या. आता पहा, संत महात्मे हित करतात म्हणून खऱ्या अर्थाने हा त्याची माझी हित करीती सकळ. त्यांचं हित किंवा संत महात्मे जे हित करतात त्यांचे काय होतं माहिती आहे का, जिकडे पाहे तिकडे बाई, आणि हरी वाचुनी दुजे नाही. हे खऱ्या अर्थाने हित आहे. सगळीकडे परमार्थ दिसणं, सगळीकडे परमात्मा दिसणं, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जपत्याशी नाही, हे करणं म्हणजे हित आहे महाराज. आणि त्याच्या हित करण्याच्या 4 प्रक्रिया बघा महाराज. एक, भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. पहिलं हित करतात सांगून, उपदेश करून. हा पहिलं हित करतात, भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. पहिलं हित करतात. दुसरं हित करतात, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. दुसरं हित करतात. तिसरं सांगतात महाराज की पहा, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे. म्हणून तर ते म्हणतात ना हा मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे. तिसरं हित. आणि चौथं सगळ्यात मोठं हित आहे, कृपा कटाक्षे निहाळिले आपल्या पदी वैसविले, बाप रखमादेवर विठ्ठले भक्ता दिले वरदान. आणि त्याच्या पुढे जाऊन ते कशी हित करतात माहिती का, त्यांना नुसतं आपण नाव घेतलं ना, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. तिसरं सांगून जाईल तुम्हाला. दुसरं निस्त त्यांना दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुषा, दर्शन घेतलं तरी हित करतात. हा 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 या संताचे देणे कल्पतरुहुनी दुने, हा परिसा आघात देणे चिंतामणी ठेंगणा. त्याच्या पुढचं सांगू, विपाय जरी आठवला चित्ता तरी दे आपलीच योग्यता. त्यांचं नुसतं आठवण काढली तरी ते आपले हित करतात. म्हणून त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. चालू आहे आपला कालपासून सप्ताह चालू आहे. सकाळी 4 ते 6 काय आहे, काकड आरती. परत काय आहे, पारायणे आहे का नाही. तर परत गाथा भजने, परत प्रवचन, परत हरिपाठ, परत कीर्तन, परत जागर. मग माणूस थकतो का नाही?
थकतो का नाही भागली या मजा. आता काही काही माणसं म्हणतात काही महाराज इतक्या दिवस झालं वारी करतोय, इतक्या दिवस काय हे करतोय, पण स्वप्नात देव येईना. भागणंच हे नाही आहे महाराज. तुका म्हणे माझी कळवळ्याची किव आणि भागलासे जीव कर्तव्याने. म्हणून असा जीव प्रपंचातच भागतो असं नाही, परमार्थात सुद्धा भागतो, परमार्थात सुद्धा दमतो. पण ते म्हणतात काही करू नका, थोडे आहे चित्त साह्य झाली आली उर्मिस आहे. तुका म्हणे थोडे आहे. काय चिंतन भरपूर आहे, आता वेळ संपली आपली. मग आपलं कर्तव्य काय महाराज, त्या संत महात्म्यांचे वचन आपल्या हृदयात जतन करून ठेवणं आणि त्यांचं ते शेष ते सेवन करणं, हेच खऱ्या अर्थाने आपलं हित आहे. शेवटला चाल घेऊ आपण. तुका म्हणे शेष घेईना वडी आणि वचन न मोडी बोलिले ते. का माहिती आहे का, संती सांगितलेले ते केले जतन, नाही आज्ञा त्यांची केले उल्लंघन. ते पिशवी आणा बरं, पिशवी तिकडची पिशवी. म्हणून तुका म्हणे शेष घेईन आवडी, त्यांचं शेष आवडीने घेईल. तुकाराम महाराजांचा गाथा हेच त्यांचं शेष आहे. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी हेच त्यांचं शेष आहे. एकनाथ महाराजांचं भागवत हेच खऱ्या अर्थाने त्यांचं शेष आहे. आणि त्यांनी सांगितलेलं वचन न मोडी बोलिले ते, त्याची माझे हित करीते सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी.